राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था भला मोठा जवळजवळ 5-6 गाळे 6 गाळ्याला बोर्ड लागला आणि राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे चेअरमन कुठं ते म्हणले जेलात आणि संचालक किती आहेत एकूण बाहेर 18 संचालक मग ह्या 18 जणांनी स्वतःच्या प्रॉपर्टी विकून पटपट लोकांचे पैसे दिले असते तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज काय पडली असते. त्या दिवशी जाधव सर, केशवराव क्षीरसागर आणि आमच्या फडताई है ना हे 4 जण माझ्याकडे आलते आणि त्यांनी मला या ठिकाणची व्यथा सांगितली. गोविंदजी माग का बसल्यावर माग का हा कार्यक्रम तर फार वेगळा आहे. ते फडक्या बिडक्यावाले जाऊन दे त्याने काय फरक पडत असतो. फडक्यावाले 10-12 जणांनी यायचं आणि फडके दाखवायचे का नवीन आहे का आम्हाला. आता 25 वर्ष आमदार आहे त्याच्यामुळं आणि कोणाच्या बाबतीत फडके दाखवताय आणि जे पहिलेच लुटले गेलेले आहेत त्यांना आधार देण्याचं काम तुम्ही करणार म्हणून आम्ही इथं आलो. आणि मग तुम्हाला कानोळा होता तर आतापर्यंत ठेवेदार तुमच्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस मला विचारून पैसे ठेवले होते का असे उत्तर तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलेत म्हणून तर लोक आमच्यापर्यंत आलेत ना. आणि सचिन जो आहे पोरगा उबाळे राजसाहेब अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. हा बिचारा आमच्या नागपूरमध्ये येतो, पाटोद्यात येतो, शिरूरला येतो आणि मी हे नम्रपणे सांगतो की निवडणुकीच्या कालावधीत मी हे कुठलंही आश्वासन दिलं नाही. मी 80,000 मतांनी निवडून आलोय परंतु मी आश्वासन दिलं नव्हतं. मला त्यावेळेस म्हणत होते की निवडणुकीत आश्वासन द्या. मी म्हणलं मी निवडणुकीत आश्वासन देणार नाही. निवडणूक झाल्यावर मात्र या प्रश्नामध्ये मी लक्ष घालेन. जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचा मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी रुपयांचा हा प्रश्न आहे. जवळजवळ 16 लाख ठेवीदार याच्यामध्ये अडकलेले म्हणजे त्यात तुमच्या 300 कोटीमध्ये नाही 5,000 कोटीमध्ये 16 लाख ठेवीदार आहे आणि त्यातला 1.25 लाखाच्या वरती 1.5 लाखाच्या आसपास ठेवीदार हा फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचा. भारताने इथं बसले नगराध्यक्ष आहेत ते वडवणीचे तर 1.5 लाख ठेवीदार फक्त बीड जिल्ह्यातला आहे. आणि तुमच्या राजस्थानी पुरता विचार जर करायचा म्हणलं तर 300 कोटीपैकी 250 कोटी रुपये फक्त परळी तालुक्यातले आहेत. परळी तालुक्यातल्या लोकांचे याच्यामध्ये पैसे आणि कर्ज वाटप सुद्धा 300 कोटी ते परळी तालुक्यातच आहे. परळीच्या बाहेर हा पैसा गेलेला नाही. मला वाटतं त्यातले 3-3 कोटी 2-2 कोटी उचललेलेच हे फडके दाखवायला आले. 3 कोटी कागद नाही, पत्तर नाही, जामीन नाही, कोणाची सुरक्षिततेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि 3 कोटी 3 कोटी देऊन टाका. हा भाजीपालाच आहे. 3 कोटी देऊन टाका, 2 कोटी देऊन टाका. अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले, परळी तालुक्यामध्ये झाले त्याचा हा फटका आणि जवळपास 20,000 लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहेत. 250 कोटी रुपयाला 20,000 काहीच नाही म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले, फार मोठे पैसे गुंतलेले आहेत. हे पैसे मिळाले पाहिजे. ठीक आहे कोणी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न आहे परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला गेलेला पाठीमागे एका कायद्यान्वये. त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा
यांच्या पुढे मी हा प्रश्न मांडला होता. तर अजितदादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू, परंतु ती बैठक लागली नाही. पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मिळाला नाही. मी 2-4 वेळा वेळ मागितली, मिळाली नाही, त्यांच्या अडचणीमुळे मिळाली. परंतु मी या आठवड्यात नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही मला माहिती नाही. पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईल. ते म्हणालेले की आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकार विभाग, त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागेल. तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय रजिस्ट्रार बरोबर अगोदर बैठक लावावी लागेल. केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एमपीडीए लावावं लागेल. तुमच्या या केसमध्ये सुद्धा एमपीडीए लावावं लागेल. एमपीडीए लावला का यांच्या प्रॉपर्ट्या जप्त 300 कोटीपैकी जेवढे 100 कोटीचे होते 50 कोटीच्या प्रॉपर्टी होते कुणाच्या काय होते तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे 5,000 आहेत, कोणाचे 10,000 आहेत, 25,000 आहेत, 30,000 आहेत, त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा चिटफंड घोटाळा झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये, त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता. तशी आपली रक्कम 5,000 कोटी रुपयापर्यंतची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत, कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही. मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही, तिचं लग्न वेळेवर करावं लागतं. मुलींची लग्न अडचणीत आले, अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधुरं झालंय. माझ्या लेकराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिलेला आहे.